नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण इथे बघणार आहोत गौरी गणपती स्पेशल फराळासाठी. आपण इथे चकलीची रेसिपी पाहणार आहोत. तो खूपच कमी साहित्यासोबत इझी अशी पटकन बनणारी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, ते थोडेसे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर इथे हे पोहे मी मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेले आहे. तर आपण इथे हे पोहे चाळणीने चाळून घेणार आहोत. पोह्यांचं पीठ इथे चाळून घेणार आहोत. त्यानंतर ह्यामध्ये आपण दीड कप तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तर इथं मी सर्व काही मेजरमेंट ह्या वाटीनेच घेतलेले आहेत. आपण इथे अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. सेमच वाटीने आपण सर्व मेजरमेंट घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे थोडासा ओवा हातावर कुस्करून असा ह्याच्यात टाकलेला आहे. 1 चमचा हळद, 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि इथे थोडेसे तीळ टाकलेले आहेत. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यात आपण गरम केलेलं तेल टाकणार आहोत. 4 ते 5 चमचे म्हणजेच 1 पोळी इथे आपण गरम केलेलं तेल घेतलेलं आहे, ते आपण ह्यात टाकून घेतलं आहे. छान असं आपण आता हे पीठ मिक्स करून घेणार आहोत. खूपच कमी साहित्यात आणि पटकन अशी ही चकली बनते आणि चवही खूप छान लागते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर इथं मी 1 चमचा जिरे टाकलेले आहे आणि इथे आपण पाणी कोमट करून घेतलेले आहे. पाणी हे थोडे तुम्ही पीठ मळता त्यामध्ये ॲड करा. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असे पीठ मळून घेत आहोत. तर ही चकली बनते पण झटपट आणि खायलासुद्धा खूप छान लागते, कुरकुरीत अशी होते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं इथं पीठ मळून झालेले आहे आणि मी असंच 5 मिनटं बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण इथे चकलीच्या सोऱ्याला आपण इथे तेल लावून घेत आहोत. इथे मी अशा प्रकारे ह्याचे 2 भाग केलेले आहेत. तर आता इथे आपण चकल्या करायला घेऊ. खूप वेळा असं होते की तुम्ही वर्किंग वुमन असता किंवा मग तुम्ही हाऊसवाईफ असो, प्लस हाऊसवाईफ आणि वर्किंग वुमन दोन्ही असल्यावर कमी वेळेत जर काही तुमच्याकडे असेल तर कमी वेळेत तुम्ही ह्या अशा प्रकारे चकल्या बनवू शकता. खूप छान लागतात आणि खूप छान अशा मस्त काटेशीरसुद्धा बनतात. तुम्ही बघू शकता ह्याला किती छान असे काटेसुद्धा आलेले आहेत आणि तुटतसुद्धा नाही आहेत. तर एकदम छान अशा ह्या चकल्या होतात आणि तुम्ही खूप इझिली ह्या एका साईडने दुसऱ्या साईडलासुद्धा करू शकतात. ह्याच्यात असे चिटकणार नाहीत आणि नाही ह्या तुटतात. तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा ह्या होत आहेत. तर चकल्या करताना सोऱ्या हा जवळच पकडत जा, जेणेकरून चकल्या तुटायलाही नकोत. तर इथे मी आधी तेल एक मीडियम गरम करून घेतलेलं आहे. नंतर गॅस बारीक करून इथे आपण चकल्या सोडत आहोत. तर चकल्या ह्या नेहमी गॅस लो फ्लेमवर ठेवूनच तळायच्या आहेत आणि नंतर गॅस थोडासा मीडियम फ्लेमवर करून छान मस्तपैकी अशा चकल्या तळून घ्यायच्या आहेत. चकल्या तळताना घाई करायची नाही. चकल्या छान अशा तळल्या गेल्या पाहिजेत. 1 मिनटं तरी त्याला हात लावायचाच नाही. चकल्या सोडल्यानंतर 1 मिनटं त्याला हात लावायचा नाही. नंतर चकल्या आलटून पालटून घ्यायच्या आणि छान अशा भाजून घ्यायच्या, छान अशा तळून घ्यायच्या. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही इन्स्टंट अशी चकलीची रेसिपी नक्की ट्राय करू शकता. खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता इथं एकदम छान अशा चकल्या तयार आहेत. कलरही खूप छान आलेला आहे. छान कुरकुरीत अशा काटेदार चकल्या तयार आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे आपण बाकीच्याही चकल्यात अशाच प्रकारे तळून घेत आहोत.
व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.